तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय मुकेश वलवी आणि देविदास बीज हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. सलामीसाठी गेलेत. पहिले षटक हाताळण्यासाठी हेमंत हेमंत घोडविंदा. पहिला बॉल फ्लिक केला होता, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाला निवडलाय. जिग्नेश होता तिकडे, जिग्नेशने पकडलाय झेल. पहिल्या बॉलवरती मुकेश वलवी याचा संपलाय खेळ. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. थँक्यू. इथे आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झालेला आहे. या सीझन मध्ये आपण पाहतोय चौथ्यांदा आपण पाहतोय हे संघ समोरासमोर आलेत. पहिली स्पर्धा आपण बघितली पेंढरीपाडा येथे हे दोन संघ समोरासमोर आले. नागले संघाने बाजी मारली होती. त्यानंतर पोमनच्या मैदानावरती देखील हे दोन संघ समोरासमोर आले. पोमन संघाने बाजी मारली. त्यानंतर स्टेशनच्या मैदानावरती पुन्हा एकदा हे दोन संघ समोर आले. पुन्हा एकदा नागले संघाने बाजी मारली आणि आता चौथ्यांदा आपण पाहतोय चौथ्या वेळेस हे संघ समोरासमोर आले या नागल्याच्या मैदानावरती. इथे चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय पॉइंट मध्ये. तिकडे चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव ही ते पलून पूर्ण केली आणि आता एका धावेने श्री गणेश झालेला आहे. एक धाव ही आता धावफलकावरती लागली जाते. डावऱ्या हाताचा फलंदाज देविदास हा आता स्ट्राईक वरती येताना दिसतोय. देविदास बीच डेव्हिड या नावाने ज्याला जास्त प्रसिद्धी मिळालंय. हाफ ट्रॅकर चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. आउटफील्ड मध्ये चेंडू थांबतोय. 2 धावा या पलून पूर्ण केल्या जातील. बघा नशिबाची साथ देखील इथे पोमन संघाला मिळते. कारण तिकडे आउटफील्ड थोडीशी खराब होती. चेंडू पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये येतोय. सरळ निघून जात नाहीये. सरळ जर निघून गेला असता तर 4 धावा मिळाल्या असत्या. मात्र 2च धावा मिळाल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. बॉल टाकून झाले 3 धावा लागल्या 3. ते बघा ऑफ ड्राईव्हचा फटका देखील आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आलाय तिकडे. रुपेश चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव घेण्याची संधी मिळाली आणि आपण पाहतोय धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. विकास बघा सरळ बॅटने फटका खेळला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. खेळून काढलाय चेंडूला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न रुपेश आला होता पुन्हा एकदा फ्रेम मध्ये. मात्र यावेळेस रुपेश कडनं थोडासा मिस्टेक झाला आणि 2 धावा घेण्याची संधी मिळाली. इथे आपण पाहतोय फिंगर फलंदाज बाद यष्टांच्या मध्ये सापडलाय विकास वल्वी. विकासाची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद.
हॅलो हॅलो चिक. हॅलो हॅलो चिक. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. पहिल्या बॉलवरती षटकार लागला, त्यानंतर दोन चेंडू निर्धाव आले, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर एक सिंगल धाव आलेली आहे. आणि आता आपण पाहतोय देवानंद हा फलंदाज स्ट्राईक वरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हितेश गांगडा आपण पाहतोय. ते बघा हाफ ट्रॅकर होता, बॅकफूटवर जाऊन चेंडूला फक्त पॉइंट मध्ये चेंडूला खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न झाला, दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जर झाला असता कदाचित पूर्ण देखील झाली असती, मात्र दोनच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19. तर दोन षटकाचा खेळ पूर्ण झालाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चेतन याला आपण पाहतोय. चेतन गोवारी हा गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती पाहतोय आपण. देवीदास याला, देवीदास बीज. चला थोडीशी घाई करायची आहे, जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. पहिला बॉल हाफ ट्रॅकर, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. शतरक्षक आहे तिकडे, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. बघा जी ताकद हवी होती ती ताकद मिळालेली नाही आहे. आणि पंचांचा इशारा आहे वन शॉट. वन शॉट. बघा एकच धाव ही मिळणार आहे. बघा पंचांचं चांगलं लक्ष आहे. पंचांनी सांगितलं की जो फलंदाज आहे अर्ध्या रस्त्यातूनच माघारी परतलाय, तुम्हाला धाव मिळणार नाहीये, एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 20 धावा. हाफ ट्रॅकर चेंडू ते होता आपण पाहतोय. जोरदार अपील झाली होती. बघा इम्पॅक्ट जर बघितला तर लेगस्टम्पच्या बाहेर होता आणि लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर हलकासा बॅट वरती देखील लागला. तेच कारण पंचांनी सांगितलं की नॉट आउट आहे, नाबाद घोषित केलंय. बघा इनफॅक्ट जर लेगस्टम्पच्या बाहेर जर असेल तर तुम्हाला विकेट सहजासहजी मिळत नसते. आणि इकडनं जर बघितलं तर इम्पॅक्ट हा लेगस्टम्पच्या बाहेर होता, मात्र चेंडू बॅटला हलकासा स्पर्श देखील झाला होता. आणि एक धाव मिळाली. धावसंख्या आता 21 या आकड्यावरती. ते आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू विकेट किपर कडनं थोडीशी चूक झाली, मिस्टेक झाली. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. आणि हे बघा बॅट्समनला चेंडू लागल्यानंतर जागा तिकडे बदलली आणि इथे 2 धावा घेण्याची संधी इथे मिळाली गेली. तर बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. पाहूया की 1 फॉर दी ओव्हरचा इशारा तर पंचांनी दिलेला आहे. तर पाहूया की हा चेंडू डोक्याच्या वरनं गेलाय की डोक्याच्या खालून गेलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय ते पाहूया. चला देऊया डीजेला संधी आणि त्यानंतर आपण तिसऱ्या पंचांच्या निर्णयाकडे जाऊया. यस कम ऑन डीजे.
थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांचा निर्णयाला हा चेंडू वाईड असेल. भरपूर डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेलेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा बघा. व्हाईट बॉल आहे. डोक्याच्या वरनं हा चेंडू निघून गेला. लक्षात घ्या. तुम्ही मॅच संपल्यानंतर हा बॉल बघू शकता. छातीवरनं गेलाय की डोक्यावरनं गेलाय हे आपल्याला पाहायला मिळेल. कारण जे पंचांच्या नजरेस येत नाही ते कॅमेऱ्याच्या नजरेस येतं. आणि दूध का दूध और पाणी का पाणी हे आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे दिला गेलाय. इथे बघा ऑन साईडला पॉवरफुल स्ट्रोक. प्रयत्न खूप चांगले. प्रयत्नाला 100% दिले जातील. मात्र हा चेंडू 6 धावांकरता निघून गेलेला आहे. षटकार. 6 रन. थँक्यू डीजे. धावसंख्या आता वेगाने पुढे सरसवली गेली. 30 या आकड्यावरती बॉल टाकून झालेत आतापर्यंत. 3 बॉल टाकून झालेत. यस, व्हाईटच्या त्या 3 धावा घेतल्यात. 2 धावा आणि एक व्हाईट बॉल म्हणजे 3 धावा धावफलकावरती ऍड केल्यात अगोदर. फुलटा चेंडू आहे. मेजवानी दोन्ही हातांनी स्वीकारली आणि हा चेंडू सरळ पाठवून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि पुन्हा एकदा इथे रेफर केलंय पंचांनी. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. डॉक्टर शिव यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आपण आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी. डॉक्टर शिव यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. डॉक्टर शिव आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या झालेली आहे 36 धावा. 36. हा प्रकार आहे बघा. इथे पूल पॉवरफुल झालेला आहे. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठोकलाय देवानंद वलवियाने. 6. थँक्यू. बघा सलगचा तिसरा षटकार आहे. षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण केलंय देवानंद वलवी याने. 666 आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. धावसंख्या 42. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंचांनी दोन्ही हात समांतर दाखवलेत. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 43. आता प्रेशराइज झालेला दिसतोय गोलंदाज चेतन गोवारी. फुल टॉस चेंडू इथे आता मिसटायमिंग झालाय. एक धाव तर कंप्लीट झाली. हितेश पोहोचला होता. झेल पकडू शकलेला नाहीये. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. पकडा कॅच जिंका मॅच. सोडाल कॅच तर नक्कीच हाराल मॅच. क्रिकेटच्या पटलावरती कठीण झेल सोपे झेल हे पकडायला हवे असतात. आणि पाहतोय की हा झेल इथे सुटला गेलाय. आणि कोणाचा झेल सुटलाय तर देवानंद बलवियाचा हा झेल सुटलाय. त्याने अगोदर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली होती. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 6 चेंडू हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल. बघा संघामध्ये तर भरपूर बदल आपण पाहतोय. नवीन चेहरे, नवीन खेळाडूंना संधी दिलेली आहे. मात्र बॉलरची कुठेतरी कमतरता जाणवते. बघा पोमन संघाला मला वाटतं आणखीन बॉलर आपल्या संघामध्ये ऍड करावे लागणार आहेत. कारण बॉलरची कमतरता जाणवलेली आहे.
बघा जे रेग्युलर बॉलर आहेत तेच बॉलर आपल्याला वुमन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मात्र आज राहुल नाही आहे, विशाल नाही आहे, अतुल नाही आहे, त्यांची देखील कमतरता जाणवते. आपण हेमंत याला पाहतो, हेमंत देखील रेग्युलर बॉलिंग करत असतो. त्यानंतर हितेश देखील बॉलिंग करत असतो. त्यानंतर चेतन एक जुना जाणता खेळाडू आहे, मात्र त्याला देखील ते मार पडलाय. आणि आता एक नवीन चेहरा आपण पाहतोय, दीपेश गोरे. दीपेशचा कुठेपासून चेंडू ऑन साईडला घेऊन काढायला गेला, एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय, फेकी बघा खूप सुंदर झालेली आहे, खूप चांगला थ्रो झालाय तिकडनं, एकच धाव. आणि आता देवानंद वल्वी हा स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल, ज्याने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केलंय, त्याला जीवनदान देखील मिळालंय. धावसंख्या 1 ने आता 46 या आकड्यावरती. देविदास आपण पाहतोय 17 धावसंख्येवरती खेळतोय, तर देवानंद वल्वी 22 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये आपण पाहतोय बिल्ड झालेली आहे. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल आता संपर्क झालेला नाही आहे. आता हा चेंडू डॉटच्या स्वरूपात येताना दिसतोय. बघा आता दीपेश कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो या षटकामध्ये. पहिल्या 3 षटकात भरपूर धावा खर्च झाल्या. हेमंत याचं एक निर्णायक षटक ठरलं होतं, 6 धावा त्याने खर्च केल्या. मात्र हितेश याच्या षटकात 13 धावा गेल्या. त्यानंतर चेतन याचं षटक थोडंसं महागडं ठरलं. आणि आता दीपेश हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय, कमबॅक करतोय. हाणामारीच्या षटकामध्ये कुठल्या प्रकारे हाणामारी करू दिली जात नाहीये. निर्धाव चेंडू ची हाताळणी इथे केली जाते. बघा ही धाव जर बघितलं लेगबायच्या स्वरूपात आलेली आहे. बॅटला स्पर्श झाला होता, पंचांनी सांगितले की बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे. बॉल टाकून झाले 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. चांगली कामगिरी दीपेश गोरे या गोलंदाजाकडनं झालेली आहे. खोलवर टेपाचा चेंडू इथे देखील हाताळला आहे, मात्र इथे देखील धाव घेण्याची संधी मिळत नाही आहे. खूप चांगला बॉल, खूप चांगली बॉलिंग दीपेश कडा. मी तर म्हणेन दीपेश याला कुठेतरी माघारी ठेवलेला आहे. दीपेश याला जर अगोदर जर आणलं असतं तर जी धावसंख्या आहे कुठेतरी आटोक्यात आणण्याचं काम त्याने केलं असतं, आणि सध्या तरी तेच काम करतोय. बघा आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक तेज तर्रार चेंडू ते हाताला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक जबरदस्तरित्या हाताने त्या टाकलेलं आहे. फक्त 2च धावा त्याने खर्च केल्यात. हे षटक जे आहे निर्णायक ठरत असताना आपण पाहतोय. बघा हा चेंडू देखील डॉट आलाय. मी तर म्हणेन दीपेश याला लपवून ठेवलं होतं हितेश गांगडा याने, आणि अखेरीस त्याला शेवटच्या षटकात आणलं. आणि बघा धावा त्याने पूर्णपणे रोखलेल्या आहेत, बांधून ठेवलं देविदास याला आणि देवानंद याला. फक्त 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या झाली 46, 47 आणि 48 धावांचं लक्ष्य. षटकार एकच घाऱ्या या रायगडात नाव गाजतंय त्याच साऱ्या महाराष्ट्रात. एकच घाऱ्या या रायगडात नाव गाजतंय त्याच साऱ्या महाराष्ट्रात. त्याचे हे नाव कीर्ती गाजतय गाव गाव. डिंगडॉंग संघाचा असा राव कैक जिंकून दिले डाव. फायटर जित नावाने त्याला ओळखतात. संकेत देशमुख पप्प्या महाबळ नाव त्याचे गाजवतात. एकच घाऱ्या या रायगडात नाव गाजतय त्याच साऱ्या महाराष्ट्रात. एकच घाऱ्या या रायगडात नाव गाजतंय
धावांची लावून वाट विजयी चषकाला लावती हात क्रिकेट खेळामध्ये नाव त्याचे सजवतात त्याचा वाटे अभिमान ढोल ताशा वाजवतात एकच घाऱ्या या रायगडात नाव गाजतंय त्याचं हॅलो चेक हॅलो. तर बॉलिंगसाठी सज्ज झालाय पहिल्याच षटकामध्ये ज्याने की चांगली फलंदाजी केलेली आहे. मात्र आता गोलंदाजीसाठी त्याला आमंत्रित केलंय कर्णधाराच्या माध्यमातून. स्वतः आपण पाहतोय एक चांगला लीडर एक चांगला कर्णधार म्हणून त्याने काम पाहिलेलं आहे. हॅलो चेक हॅलो. डीजे आवाज कमी आहे का? हॅलो चेक हॅलो. की ओके तेवढाच आहे ना? ओके ओके ओके. सामन्याला झाले सुरुवात. चेतन गोवारी स्ट्राईक वरती. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली शतरक्षक आला आणि चेंडू चाललाय. त्या ठिकाणी शतरक्षण कसं झालंय पाहणं गरजेचं आहे. आपण जातोय आणि या ठिकाणी पाहूया पंच काय निर्णय देतात. तर थर्ड अंपायर कडे आपण जाऊया आणि चेक करूया. क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला होता मात्र पाहणं गरजेचं आहे. लाईव्हच्या माध्यमातून जो एक हेल्पलाईन मिळते आपल्याला त्या माध्यमातून चेक केला जाईल आणि म्हटलं जाईल कशा पद्धतीनं निर्णय दिला जाईल. दुर्घटना से देर भरी अशा पद्धतीनं हा निर्णय द्यावा लागेल कारण की कोणावरती अन्याय होता कामा नये. तर पंचांनी रिव्ह्यू घेतलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय काय घडतंय. सुरेंद्र गाद्राळ थोडस तुम्ही इकडे या. एकच मिनिट फक्त इथे या जाऊ समोर. बाउंड्रीवरती उभा होता तिकडनं उडी मारले. लाईनीवरती उडी म्हणजे आलेला तो अगोदर तिकडनं उडी मारून बॉल अडवलाय पण कसा काय निर्णय काय आहे ते विचारण्यासाठी फोन लाईनीवरून उडी मारून बॉल अडवलाय वरती हवेत आहे. लाईनीवरती उभा होता तिथून उडी मारलेली आहे. जेव्हा त्या हाताच्या बॉलचा संपर्क झाला नाही त्याला लाईनला टच होत. त्याचा निर्णय कसा काय आपल्याकडं आपण कसा देतो. हॅलो चेक. तर षटकार या ठिकाणी पंचांनी घोषित केलेला आहे. हवेमध्ये चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी ऑन साइडला चांगलं शतरक्षण आपण जर पाहिलं या अगोदरचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण थोडासा दोन्ही पंच आपण जर पाहिले तर मैदानामध्ये आहेत थर्ड अंपायर आणि मेन अंपायर. मात्र निर्णय जो दिला गेला पंचांच्या माध्यमातून पाहूनच नंतरच निर्णय दिला गेला. धावसंख्या झाले 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 धावा. मोठा फटका खाली क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलाय आणि हा चेंडू झाला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. कंबर
शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं टिंपल जे पाहिजे ते घे ते घे ते घे. दरम्यान या ठिकाणी मुकेश आलाय चेंडूवरती. या चेंडूला खेळला गेलं होतं. खराब थ्रो. परिणाम धावा वाढतील आणि या वाढलेल्या धावा नक्कीच थोडासा डोकेदुखी निर्माण करतील मंगलमूर्ती संघासाठी. देवानंद वल्वी याने केलेली मेहनत फलंदाजीमध्ये, त्यानंतर मात्र शतरक्षकाने त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे आणि शतरक्षकाने चांगलं शतरक्षण नक्कीच करावं लागणार आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत शतरक्षण झालंय थोडस खराब शतरक्षण आपण पाहू शकतो. देवानंद पुन्हा एकदा ऑन साइडला शतरक्षक आहे तिकडे, मात्र जो शतरक्षक चेंडूला अडवू शकेल का, तर नाही असं उत्तर येत आहे. काय सुंदर शॉट सिलेक्शन. फटका गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी आपली रजा घेत असताना आदरणीय सन्माननीय योगेशजी पाटील तसेच तुकारामजी पाटील आपण या ठिकाणी आलात आणि बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि सोमवारी संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपल्याला आमंत्रण आहेच आयोजकांच्या माध्यमातून, तर आपण उपस्थित राहावं अशी विनंती. आणि या ठिकाणी ते रजा घेत आहेत आपले, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या मैदान उपलब्ध करून दिलं ते योगेशजी पाटील आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय सन्मान्य श्री तुकारामजी पाटील यांच्या दोघांचे खूप खूप आभार. दरम्यान तुलसीदास आलाय बॉलिंग मार्कवरती. तुलसीदास बीज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. परफेक्ट टप्पा या ठिकाणी हाताळला जातोय. धावफलक आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगलं धावफलक, कारण की धाव संख्या सांगण्यासाठी थोडंसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नव्हतो पहिल्या षटकामध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि लक्ष जे आहे ते लक्ष आहे 48 धावांचं. हे लक्ष समोर ठेवलं गेलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय चेतन याने आणि हा चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. दरम्यान तुलसीदास पुन्हा एकदा लॉर फुल टॉस. क्या बात आहे बघा, एक तुम्हारी तो एक हमारी. सुंदर मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. नांगले विरुद्ध पोमन असा हा मॅच मैदानाच्या आतमध्ये. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले विरुद्ध गावदेवी पोमन. सामन्यामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती. दरम्यान निर्धाव चेंडू नंतर पुन्हा एकदा सुरुवात गोलंदाजीला ऑन साइडच्या दिशेनं. या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडतंय काय बिघडतंय आणि ही धाव नक्कीच पूर्ण होते. ही धाव पूर्ण झाले. धावफलक पुढे सरकतो 24 या धाव संख्येवरती. अजून सुद्धा 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते एकूण आपण जर पाहिलं 15 चेंडूंचा खेळ मला वाटतं अजून सुद्धा बाकी असेल. 14 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 24 धावांची गरज असणार आहे अजून सुद्धा. हेमंत गोडबेंदे आणि चेतन गोवारी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नागले संघानं हा जर मॅच आपल्या अकाउंटमध्ये घ्यायचा असेल तर या दोन फलंदाजांना शांत ठेवावं लागेल किंवा मग बाद करावं लागेल.
कारण चांगली फलंदाजी ते चांगली साजेदारी ते करताना आपल्याला बघायला मिळत आहे. बघा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि फलंदाज निघालाय सुद्धा. क्या बात आहे. नक्कीच खूप खूप अभिनंदन. एक चांगला खेळाडू वृत्ती या ठिकाणी दाखवली गेली ती म्हणजेच हेमंत याच्या माध्यमातून. तर जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत. पुष्पा. हितेश जातोय नव्यानं. हितेश गांगडा हा फलंदाज नव्यानं जातोय मैदानामध्ये. आणि हितेश याला आपण जर पाहिलं तर त्याच्याकडे एक चांगली अष्टपैलू खेळी आहे आणि तो त्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण बघतोय. जर हा सामना जिंकायचा असेल मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले संघाला, तर नक्कीच मी म्हटलं होतं की पुमन संघाला शांत ठेवावं लागेल. मात्र पुमन संघ हा शांत राहणारा किंवा मग सहजासहजी मॅच सोडणारा संघ नाहीये. त्यांच्याकडे जिद्द आहे, त्यांच्याकडे चिकाटी आहे. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली मुकेश वलवे आलाय आणि या ठिकाणी झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद हितेश गांगडा. कारल्याचे ये डोंगराला गर्दी जाईली पालखीला. कारल्याचे ये डोंगराला गर्दी जाईली पालखीला. आय माऊलीचं गुण गाता सप्तमीचे ये दिसाला. माझे आई माऊलीचं गुण गाता सप्तमीचे ये दिसाला. आईचा उदो उदो बोला सैताचे सणाला. आईचा उदो उदो बोला सैताचे सणाला. धन्यवाद डीजे. थँक्यू. नवीन गोलंदाज आलाय विकास वलवे आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. आणि आता 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल ते म्हणजे 24 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामागे 12ची सरासरी आहे. मी म्हणेन पोमन संघासाठी हे नवीन नाहीये. पोमन संघाने असे सामने जिंकलेले आहेत. मात्र आज संघ वेगळा आहे आणि मैदान वेगळं आहे. विकास यांचा हा चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली शतरक्षक वेगळा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळाला. एक धाव पूर्ण होता, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. या 3 धावा सहजतेनं पूर्ण. चांगला प्रयत्न होता, चांगला ट्राय केला होता या चेंडूला. थोडासा अंदाज चुकला, थोडंसं लक्ष विचलित झालं असावं, अन्यथा हा झेल त्या क्षेत्ररक्षकाने टिपला असता. मात्र त्याच्या प्रयत्नांना 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. क्या बात आहे. धावसंख्या आहे ती म्हणजेच 27 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. बघा पोमन संघ सिंगल डबल वरती विश्वास ठेवणारा संघ आहे. त्यांच्याकडे नक्कीच चांगली खेळी आहे, ते चांगली खेळी करू शकतात हे त्यांनी दर्शवलंय. पुन्हा एकदा जिग्नेश या ठिकाणी. हा चेंडू आपण जर पाहिलं तर नक्कीच पाहणं गरजेचं आहे की हा चेंडू हाईटचा वाईड आहे का. पंचांनी या ठिकाणी विचारलं गेलंय, रेफर केलंय हा डिसिजन. हाईटचा वाईड या ठिकाणी आहे का चेक करण्याची विनंती केलेली आहे पंचांनी आपल्या थर्ड अंपायर च्या बाजूनं. दुपारचं सत्र थोडंसं आपण जर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये गेलं ना.
तर चला व्हाईट बॉल. पंचांनी या ठिकाणी एक बाउन्सर ची ताकीद सुद्धा दिली गेलेली आहे. राईट अमोर द विकेट. हवेमध्ये चेंडू खेळलाय. चेंडू चाललाय काव कॉर्नर क्षेत्राच्या बाजूनं. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराशी मात्र धाव फलकावरती सुसज्जता वाटू लागलेली आहे. जो प्रत्येक चेंडूवरती प्रयत्न केला जात होता त्याला यश आलंय आणि जिग्नेश याने दाखवलंय की कशा पद्धतीने धावसंख्या ते बनवू शकतात. 34 धावसंख्या ही धावफलकावरती लागली जाते. क्या बात आहे जिग्नेश, जबरदस्त शॉट सिलेक्शन. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अनदर बिग शॉट. धाव संख्या 40 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडसा तब्दिली केली होती मात्र परफेक्ट ओळखलं गेलं या डिलिव्हरीला आणि तशाच पद्धतीने जिग्नेशाने खेळलाय. बॅक टू बॅक 2 षटकार ऑन साइडच्या दिशेने लावला गेलाय. त्या ठिकाणी चेंडू पुरवा, एक अतिरिक्त चेंडू त्या ठिकाणी द्यायचा आहे कारण चेंडू भिजलेला आहे. मला वाटते जुना बॉल तो नाही. दरम्यान विकास वळवी यांच्यावरती आक्रमण चढवलंय आणि आपण पाहतो बॅक टू बॅक 2 षटकार लागलेले आहेत आणि आता मात्र फक्त 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू 8 धावा. कुठपर्यंत मॅच जाईल पाहणं गरजेचं आहे. इथे एखादा विकेट पुन्हा एकदा आणू शकतो या मॅच मध्ये मंगलमूर्ती नागले संघाला आणि त्याची नितांत गरज आहे. मोस्ट निडेड विकेटची इथे गरज आहे. दरम्यान पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. फलंदाज बाद झालाय. चेतन गुवारी, फार मोठा धक्का असेल पोमन संघाला हा. जरी चांगल्या स्थितीमध्ये असला तरी सुद्धा चेतन याचं मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. तो धावचित चौरपानं बाद झालाय. धाव संख्या आहे ती म्हणजे 40. यस डीजे. रुपेश आलाय नव्यानं फलंदाजीसाठी. मी का म्हटलं की चेतन याचं मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं कारण की अनुभवी खेळाडू आहे. हेमंत बाद झालाय, त्यानंतर आपण जर पाहिलं तर चेतन बाद झालाय. आता हे जे राहिलेले नौखे खेळाडू आहेत थोडासा प्रेशर हँडल करण्यासाठी जी कॅपेबिलिटी ज्येष्ठ खेळाडूंकडे असते ती या नवीन खेळाडूंना थोडंसं कमी असते. म्हणून मोस्ट निडेड विकेट हा मिळालाय आणि डिरेक्ट हिट यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चांगला केला गेलाय. धावसंख्या आहे ती 40. 8 धावांची गरज. आता मात्र काय घडतंय काय बिघडतंय बघूया. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर व्हाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय म्हणजे बॉलिंग साईडच्या माध्यमातून पंच रिव्ह्यू. येस थँक्यू.
लिगल डिलिव्हरी. आतमधून चेंडू वळला जातोय. बघा पंचांना हाच निर्णय हा मिली सेकंद मध्ये घ्यायचा असतो. त्यामुळं आपण पाहतोय एक लाईफ लाईन दिली गेलेली आहे. ते लाईफ लाईनचा वापर केला. लिगल डिलिव्हरी या ठिकाणी बघायला मिळते. चेंडू आतमधनं टर्न झाला होता आणि यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत पोचताना नक्कीच आपण पाहतोय की पिचच्या बाहेर जात असताना नक्कीच लिगल डिलिव्हरी. मात्र फायनल जेव्हा फिनिश होतोय तेव्हा नक्कीच समांतर होतोय वाईडच्या लाईनला. मात्र हा लिगल डिलिव्हरी असेल. विकास यांचा पुढचा चेंडू. क्या बात आहे. सुरेख फटका आहे. 2 धावा नक्कीच मिळतील आणि यास 2 धावा मिळालेल्या आहेत. कारण आपण पाहिलं की डिक्लेरेशन झोनला चेंडू लागलेला आहे. जबरदस्त. या फटक्यांची गरज आहे पुमन संघाला. कारण जास्त प्रेशर घेऊन जमणार नाहीये. आपण जर पाहिलं आता किती चेंडू शिल्लक आहेत तर चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असेल. आता 6 चेंडू आणि 6 धावा. कुठला असा गोलंदाज असेल की ते या 6 धावा डिफेंड करण्याची तो नक्कीच हिम्मत दाखवेल. कालच्या दिवसामध्ये कृष्णा याने मला वाटते एक जबरदस्त गोलंदाजी केली होती. कृष्णा दिंडा याने कालच्या दिवसामध्ये मला वाटते 8 धावा डिफेंड केल्या होत्या. आज ध्रुव बीज याच्यावरती जिम्मेदारी आणून ठेवलेली आहे आणि त्यानंतर तोच संघ हा सुपर 4 मध्ये पोहोचला होता. तर ही अस्तित्वाची लढाई या टुर्नामेंट मधली दोन्ही संघांसाठी. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये, जो पराभूत होईल त्याला नक्कीच स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. ध्रुव बीज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच बॉल आणि या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय. जिग्नेश या ठिकाणी आहे. जिग्नेश गोवारी याच्या बॅट मधनं मोठे फटके आलेले आहेत. मात्र टाईट सिच्युएशन मध्ये कशी फलंदाजी करतोय ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट इज ऑलवेज राईट इन क्रिकेट असं म्हटलं गेलंय. डाहुरा खेळाडू हा क्रिकेटमध्ये मातब्बर मानला जातो. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉलिंग बाय ध्रुव बीज याला जर आपण पाहिलं तर आदिवासी प्रीमियर लीग मध्ये मला वाटते हा खेळाडू खेळताना बघायला मिळेल आणि पाहणं गरजेचं आहे की जी आदिवासी प्रीमियर लीगचं ऑडिशन या ठिकाणी सुरू आहे कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ध्रुव. अजून सुद्धा 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. 4 चेंडू 6 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. ध्रुव. व्हॉट अ बॉल, अनदर ब्रिलियंट डिलिव्हरी बाय ध्रुव बीज. सुपर बॉलिंग. ध्रुव बीज नावाचा नवीन तारा लुकलुकत असताना या मैदानाच्या आतमध्ये. मात्र जिग्नेश ज्याने की 2 बॅक टू बॅक मोठे षटकार मारले होते तो मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी 3 चेंडू निर्धाव खेळून काढतोय. 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. अजून एक डॉट बॉल. इशिका स्पोर्ट्स खोलांडे संघाचे ओनर या ठिकाणी खुश झाले असतील कारण की आदिवासी प्रीमियर लीग मध्ये जयप्रकाश पाटील यांच्या संघामध्ये हा खेळाडू बघायला मिळणार आहे. ध्रुव बीज. 4 चेंडू 6 धावा. अजून मॅच बॅलन्सिंग आहे. वन बॉल, तेवढा चांगला फटका आणि जिग्नेश याने दाखवलाय की बकरे की मां कब तक खैर मनाएगी. एक ना एक दिन तो कटना ही आहे. इथे गोलंदाजांना नक्कीच कर्दनकाल रडत असलेली ही सिमेंट पिच नक्कीच या ठिकाणी इफेक्टिव्ह ठरली आणि नक्कीच या ठिकाणी जिग्नेश याने जिगरा दाखवला, शांत राहिला, निर्णय घेतला, षटकार खेचला आणि जिग्नेश गोवारी याने हा मॅच घेऊन गेलाय. खूप खूप अभिनंदन गावदेव पवन संघाचे. जिंकलेला आहे आणि पुढच्या फेरीमध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. जाऊया त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट कोण असेल तर जाऊया. मॅच फसला होता मात्र तिकडनं मॅच घेऊन येतोय आणि मॅच या ठिकाणी तडीच नेतोय. जिग्नेश गोवारी मॅन ऑफ द मॅच.
चेक कर तरी पण चेक कर. तर या डॉक्टर शिव